अतिशय सुंदर आणि मनमोहक ही सकाळ आहे। केरळचे हे निसर्ग आपण आपल्या कॅमेऱ्यात कैद करणार आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आज आमचा वायनाड येथील पहिला दिवस आहे। काल रात्री आम्ही रूममध्ये आलो आणि रात्रीचं जेवण घेऊन कॅम्प फायरचा आनंद घेतला, डान्स केला, खूप मजा केली आणि आज येथील आमचा वायनाडमधील पहिला दिवस आहे आणि आजपासून आपण वायनाड येथील डेस्टिनेशन एक्सप्लोअर करणार आहोत। सो गाईज, बघूयात आज आपण तुमच्यापर्यंत सुंदर सुंदर अशी दृश्य पोहोचवण्याचा प्रयत्न करू। लेट्स गो गाईज। डाएटसाठी दूध केलॉग्स, क्या बात आहे, त्यांनी सगळी सोय केलेली आहे। माझ्या मागे एलिफंट स्टॅच्यू आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो। केरळच्या भूमीत आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस केरळ भूमी ही देवभूमी म्हणून ओळखली जाते आणि ह्या देवभूमीत आपण पदार्पण केल्यानंतर गजराज हा या केरळ भूमीचा मुख्य जर प्राणी कुठला असेल तर माझ्या मते गजराज आहे। आणि इथला निसर्ग इतका अफलातून आहे की आपण त्याचे वर्णन शब्दात पकडू शकत नाही आणि जर पकडायचा प्रयत्न केला तर आपले शब्द विस्कटले जातात आणि वर्णन आपण जे करायला जातो ते प्रॉपर येत नाही। परंतु जर वर्णन करायचे झाले तर तुम्ही माझ्या मागे जे बघताय ते पाण्याचा जो इथे साठा आहे तो इतका अप्रतिम आणि सुंदर आहे। मला फोन आलेला आहे, कुणाचा आला आहे माहीत नाही। हॅलो, मी इथं एलिफंट स्टॅच्यू आहे बघा, तिथं आलोय। आलोय ना, तुम्ही? हो, झालंय। तुम्ही कुठे? हा, मला बघितलं का तुम्ही? तिथे हा या। या मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण वकिलांच्या ट्रिप बरोबर इथं आपण आलेलो आहोत आणि ही वकिलांची खास करून ट्रिप आपण केरळ राज्यात आयोजित केलेली आहे आणि केरळमध्ये आपण आत्ता सध्या वायनाड येथे करपुझा विलेज रिसॉर्ट या ठिकाणी उभे आहोत आणि तुम्ही बरोबर माझ्या मागे बघताय हा एलिफंट स्टॅच्यू। जणू काही हा खरोखर आहे असल्यासारखं वाटतो, परंतु हा बिलकुल स्टॅच्यू आहे आणि आपल्याला असं वाटतं की हा खरंच एलिफंट आपल्या इथं आहे, परंतु नाही मित्रांनो। हा करपुझा विलेज रिसॉर्टमध्ये इथं स्टॅच्यू बनवलेला आहे आणि त्याबरोबर इकडचा जर निसर्ग बघितला तुम्ही तर इतका अफलातून निसर्ग आहे की आपण इथं जर तासनतास जर बसून राहिलो सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिलकुल आपल्याला यांना कळणारी नाही वेळ कसा जाईल। इतका सुंदर आणि मस्त निसर्ग आहे आणि हे रिसॉर्ट तरी अतिशय उत्तम आहे। इथं रात्री आल्यानंतर आपला सुंदर असं जेवण झालं रात्रीचं, त्याबरोबर रात्री आपण कॅम्प फायर केला। कसं वाटतं आणि मित्रांना काय निरोप द्याल तुम्ही या ठिकाणी? मित्रांना सांगू इच्छितो की अजून आपले 8 दिवस ट्रिपचे आहेत आणि ह्या 8 दिवसाच्या ट्रिपमध्ये आपण तर वायनाडमधील एक 10-12 पॉईंट्स आहेत, त्याबरोबर मुन्नार येथे आपण जाणार आहोत आणि मुन्नार येथे देखील आपण तिथला संपूर्ण निसर्ग बघणार आहोत। मुन्नार नंतर आपल्याला आलेप्पी या ठिकाणी जायचं आहे आणि आलेप्पीमध्ये सुद्धा आपल्याला बॅकवॉटर, केरळ बॅकवॉटरचा जो बोट हाऊस आहे तिथे आपण राहणार आहोत, तिथलाही आनंद घेणार आहोत। म्हणजे एकूण 8 दिवसाचं आपल्याला एन्जॉयमेंटचं फुल पॅकेज आपल्याकडे आहे आणि तो प्रत्येकाने
आनंद प्रत्येकाने त्याच्या कलेने घेतला पाहिजे, जगायला शिकलं पाहिजे, निसर्ग न्याहायला पाहिजे. आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट बाठे आमच्या सोबत आहे. यांच्याबरोबर आपण काय कसे क्षण तुम्ही शेअर कराल, जरा सांगू शकाल? ॲडव्होकेट बाठे आणि आपला सगळा मित्रपरिवार इतका दिलदार आहे, सदाबहार आहे, कुठलंही नाराजगी नाही, कुठलीही काय नाही. आपला मित्रपरिवार संपूर्ण असं इतका म्हणजे एन्जॉयमेंटमध्ये सहभागी होतोय, स्वतःचे सुख दुःख काय असतील तो शेअर करतोय आणि हा आनंदाचा पूर्णपणे उपभोग घेत आहेत. काय सांगताल बाटे सर? आपण म्हणतो ना, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. म्हणजे हा गारवा, हा निसर्ग आणि हा एवढा मनमोहक वेळ आपण आपल्या मित्रांसोबत शेअर करतो, यासारखी कुठली भाग्याची गोष्ट नाही. त्यांचा एक्सपिरियन्स या रिसॉर्टबद्दल शेअर करत आहेत. सो प्रमोदजी, तुम्हाला इथल्या रिसॉर्टबद्दल कालपासून ते आत्तापर्यंत काय वाटलं हे थोडक्यात आणि कमी शब्दात सांगायचं आहे. रिसॉर्ट एक नंबर आहे. खाणं, नाश्ता, जेवण आणि फॅमिलीसाठी पण खूप चांगला आहे, ग्रुपसाठी चांगला आहे. आवडला आम्हाला खूप छान. साहेब आपल्यासोबत जोडलेले आहेत. सर देसाई सर, तुमचं इथल्या रिसॉर्टबद्दल मत काय आहे ते तुम्ही सांगा आणि मित्रांना काय संदेश द्याल? रिसॉर्ट तर अतिशय छान आहे. रिसॉर्टमध्ये जागा इतकी पुष्कळ आणि मुबलक आहे की लेक व्ह्यू हा पुढच्या बाजूने आणि मागच्या बाजूने दोन्ही बाजूने आहे. इथं येऊन प्रसन्न असं वाटलेलं आहे. जो थकवा आजपर्यंत आलेला होता वर्षभरात, तो थकवा या ठिकाणं आल्यावर निघून गेला असं वाटते. धन्यवाद प्रमोदजी. आणि आता आपल्यासोबत ज्यांनी आपला शूट केला ते पुण्याचे नामवंत वकील ॲडव्होकेट राजेशजी खळदकर आहेत आणि ते आपल्या मोजक्या आणि थोडक्या शब्दात अचूक असं वर्णन या रिसॉर्टचं करतील असं मला वाटतं. तर त्यांचं मत जाणून घेऊ. धन्यवाद उमेशजी. म्हणजे माझ्याकडे आहे माईक. धन्यवाद त्याबद्दल. आणि खूप छान सोय तुम्ही या ठिकाणी सगळ्यांना व्यक्त करण्यासाठी केलेली आहेत. तुमची तयारी पाहता एक नक्की लक्षात येत तुम्हाला निसर्गाची खूपशी आवड आहे. या आवडीच्या माध्यमातून तुम्ही 2 माईक, कॅमेरा, परत ड्रोन कॅमेरा, स्टँड, तुमची सेल्फी स्टिक, ह्यातून तुम्हाला याविषयीची जागरूकता आणि प्रिपरेशन इथनं दिसून येतं. आणि नक्कीच तुम्ही या सुंदर अशा ठिकाणचे तुम्ही खूप छान क्षण टिपताल आणि आमचे शेअर कराल ही आशा बाळगतो. आणि सर्वांनी या स्थळाचा खूप खूप मनमुराद आनंद घ्यावा. ओके, धन्यवाद. मित्रांनो, आपण रिसॉर्टमधून निघालेलो आहोत आणि आज आपण केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यातील एडक्कल केव्ज आणि बाणासोरा डॅम हे एक्सप्लोअर करणार आहोत. आजची सकाळ ही या रिसॉर्टमधील निरामय शांत अशा जलाशयाच्या आणि येथील निसर्गाच्या शानदार अशा नजाऱ्यांनी सुरू झाली. आणि प्रवासी हा पर्यटनाचा आनंद घेत असताना खूप काही शिकत असतो. आणि आजची सफर ही अशीच काही असणार आहे. इडेक्कल केव्ह ही करपुर्जा विलेजपासून 15 किलोमीटरवर स्थित आहे आणि कल्पेट्टापासून 25 किलोमीटरवर स्थित आहे. इडेक्कल केव्हच्या जवळ आपल्याला गाडी पार्क करावी लागते. पुढे 1 किलोमीटरची चढाई करून आपल्याला केव्हजवळ जाऊन पोहोचता येते. केव्ज दर सोमवारी आणि सरकारी सुट्टीच्या दिवशी बंद असते. केव्ज पाहण्याची वेळ ही सकाळी 8:30 वाजता चालू होते आणि 4 वाजता दुपारी बंद होते. केव्ज पाहण्यासाठी मोठ्यांसाठी 50 रुपये शुल्क आहे आणि लहानांसाठी 30 रुपये आहे. भारताची पश्चिम घाट पर्वतरांग ही 1600 किलोमीटर लांबीची असून ती गुजरात येथील तापी नदीपासून सुरू होते. पुढे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडूमधील कन्याकुमारी जिल्ह्यातील मुर्तुजा मलाई या ठिकाणी येऊन संपते. भारताच्या पश्चिम घाट पर्वतरांगेमध्ये प्राचीन व्यापारी मार्ग लपलेला आहे. केरळ राज्यातील एडक्कल केव्ज ही अशाच एका प्राचीन मार्गावर स्थित आहे. एडक्कल केव्जपासून म्हैसूरच्या उंच पर्वतरांगांवरून मलाबार किनाऱ्यावरील बंदरांना जोडणारा हा प्राचीन व्यापारी मार्ग आहे. एडक्कल केव्जला अम्बुकुटीमाला असे देखील म्हणतात. एडक्कल हा मल्याळी शब्द असून याचा अर्थ मधी असलेला दगड असा आहे.
एडक्कल केव्ज समुद्रसपाटीपासून 1200 मीटर उंचीवर आहेत, म्हणजेच 3900 फूट उंचीवर आहेत. हा पर्वत पूर्णपणे मोठमोठ्या दगडांचा असलेला दिसून येतो. दगडांच्या उंच उंच मोठमोठ्या पायऱ्या, त्यामुळे याची चढाई देखील खडी अशी आहे. आधारासाठी जागोजागी रेलिंग अशा लावलेल्या आहेत. 2 दगडांच्या मधून वर जाण्यासाठी शिडी लावलेली आपल्याला दिसून येते. आपण करपुजा विलेज रिसॉर्टमधून बसनी साधारण 2-3 किलोमीटरचा प्रवास करून एडक्कल केव्जच्या पायथ्याशी आलो. पायथ्याशी आल्यानंतर जवळजवळ 1 किलोमीटर वर चढाई करून आपण ह्या एडक्कल केव्जमध्ये इथे येऊन पोहोचलेलो आहोत. आणि एडक्कल केव्ज हे 6000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे इथे. त्याची माहिती आपण या ब्लॉगमध्ये घेणार आहोत. ही नैसर्गिक गुहा असून या ठिकाणी मोठे मोठे पाषाण एकमेकांवर तिरके पडलेले दिसून येतात. इसवी सन पूर्व 6000 वर्षापूर्वी या ठिकाणी मानवी सभ्यता वास्तव्यास होती असे आढळून येते. अश्मयुगीन मानवाने या ठिकाणी चित्रलिपी कोरल्याचे आढळून येते. अश्मयुगीन मानवाने या ठिकाणी स्त्रियांचे, मुलांचे आणि पुरुषांचे देखील चित्र कोरलेले दिसून येतात. त्याचबरोबर जंगली कुत्रा, हत्ती, मोर इत्यादी प्राण्यांचे चित्रे कोरलेले दिसून येतात. अश्मयुगीन मानवाने या ठिकाणी गोलाकार, त्रिकोणीय, चौकोनीय आणि रेखा अशा अनेक आकृत्या इथे काढलेल्या आहेत. या अश्मयुगीन मानवी सभ्यतेचा हडप्पा, मोहनजोदडो, सिंधू सरस्वती या सभ्यतेशी संबंध जोडला जातो. परंतु या दोन्ही चित्रलिपी आजपर्यंत कोणालाही डिकोड करता आलेल्या नाहीत. गुगल सर्च केल्यानंतर आपल्याला असे दिसून येते की या अश्मयुगीन मानवी सभ्यतेचा अभ्यास भरपूर वेळा केला गेलेला आहे, परंतु यातून हाताशी काहीच लागलेलं नाही. या ठिकाणी इसवी सन पूर्व 3ऱ्या व 4थ्या शतकातील ब्राह्मी लिपीतील शिलालेख देखील आढळून येतात. एडक्कल केव्ज पाहिल्यानंतर खाली उतरल्यानंतर आपल्याला येथे खूप सारी दुकाने दिसून येतात. या दुकानात आपल्याला मसाल्याचे विविध पदार्थ आणि चहा व कॉफी विक्रीस ठेवलेले दिसून येते. I think 250. 250? Only. Beginner. 250. Yeah. I am the beginner. No jogging, no. Popular. It's your best. Hello ma'am, coffee powder, 50 rupees coffee powder. Bro, coffee powder bro. 50 rupees. Tea powder, chocolate, fridge mayonnaise. Yeah. चल बोलो वहाँ पे जमा करेंगे. अशा रीतीने एडक्कल केव्ज पाहून झाल्यानंतर आपण सेकंड डेस्टिनेशन बाणासुरा सागर डॅम या ठिकाणी जाण्यास निघतो. एडक्कल केव्जपासून 44 किलोमीटरवर तर कलपेट्टापासून 21 किलोमीटरवर हे धरण स्थित आहे. आशिया खंडातील दुसरे मोठे धरण आणि भारतातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून याची ख्याती आहे. पश्चिम घाटातील पर्वतरांगांमध्ये काबिनी नदीच्या उपनदी कर्मनाथोळू या उपनदीवर हे धरण बांधलेले आहे. 1979 मध्ये भारत सरकारने सुरू केलेल्या कालवा प्रकल्पाचा हा एक मुख्य भाग आहे.
सो गाईज, आपल्या फॅमिलीमध्ये हे कर्नाटक बॉर्डरचे मित्र भेटलेले आहेत आणि हे तुमच्याशी काही बातचीत करतायत. हे मित्रों नमस्कार, शुभकामनाएं उमेश व्लॉग चैनल को. सो प्लीज लाइक, शेयर और सब्सक्राइब. जय हिंद दोस्तों. एक मराठा लाख मराठा. जय महाराष्ट्र. जय भवानी. जय भवानी. Once more. From starting, right? ನಮಸ್ತೆ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ತೆ ಮಿತ್ರೋ ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ. ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಮುನ್ನಾರಲ್ಲಿ ಉಮೇಶ್ ಅವರಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿದ್ವಿ. ಸೊ ಪ್ಲೀಸ್ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಅಂಡ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಉಮೇಶ್ ಮಿಸಾಲ್ ವ್ಲಾಗ್ ಚಾನಲ್. ಜೈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ, ಜೈ ಶಿವಾಜಿ, ಜೈ ಭವಾನಿ. एक मराठा लाख मराठा. एक मराठा लाख मराठा. थँक यू. हे धरण 38.5 मीटर उंच तर 685 मीटर याची लांबी आहे. या धरणाला कुट्टीयाडी ऑर्गमटेशन मातीचे धरण असेही म्हणतात. बाणासुरा सागर डॅम हे पर्यटनाचे केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी बोटिंग आणि झिपलाईन राईडचा आनंद घेता येतो. झिपलाईन राईडचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे जमलेले असून प्रत्येकाचा टर्न येण्यासाठी थोडासा उशीर लागतो. झिपलाईन राईडसाठी प्रत्येकी 350 रुपये इतका खर्च जातो. Okay, just over here, so please step down. ओके. sit on the belt, sir. पैरों पकड़ो सर, पैरों पकड़ो. एक सेकंड, थोड़ा नीचे जा सकते हैं ओके ना? हाँ ओके ठीक है. ऑल राइट. ओके. पैरों पकड़ो सर. पैर ऊपर ऐसे. ओके. और ये ऐसा पकड़ना है. बैक. पूरा बॉडी पीछे करो सर. डोंट फॉरवर्ड. at this point now hold it. hold इधर से पकड़ो. ओके. इधर पकड़. गाड़ी जोर पकड़ना. इसे हाथ छोड़ना. नो प्रॉब्लम सर. लास्ट एंड में थोड़ा जेर के ना ब्रेकिंग है. लेकिन थोड़ा जेर के ना बॉडी पीछे करो. मोबाइल पॉपुलर टाइप, स्टिक पॉपुलर टाइप. ओके. ओके. रेडी. लेट गो. नाइस एक्सपिरियन्स. एकदम भारी मजा आली. मस्त अनुभव होता. एक नंबर भारी. मजा आ गया. स्पायडरमॅन. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढील एपिसोड लवकरच येत आहे.